कर्नाटक राज्योत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत बेळगाव शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. यावेळी अवजड वाहनांना शहरामध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्यानं नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे. चिक्कोडी, संकेश्वर, कोल्हापूरकडून येणारी वाहने केएलई रोड, कृष्णदेवराय चौक, कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल, जिनाबाकुल चौक, बॉक्साईट रोड, हिंडलगा फॉरेस्ट नाका, गणेश मंदिर, गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्रमांक 2, शरकत पार्क, ग्लोब थिएटर सर्कल मार्गे खानापूर रोडकडे पुढे जावे. सेंट्रल बस स्थानक ते शनिवार खूट मार्गावरील वाहने जिजामाता सर्कल, व्हीएल लॉजिस्टिक, जुन्या पीबी रोड मार्गे जावे. खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अशोक हिल, कनकदास सर्कल, निसर्ग ढाबा, केपीटीसीएल रोड, केएलई डेंटल कॉलेज, केएलई हॉस्पिटल, बॉक्साईट रोड मार्गे हिंडलगा व गांधी सर्कल मार्गे पुढे जावे. जिजामाता सर्कल, देशपांडे पेट्रोल पंपाकडून नरगुंदकर भावे चौक, कंबळखुटकडे जाणारी वाहने रविवार पेठ, पिंपळकट्टा, पाटील गल्ली, स्टेशन रोड, गोगटे सर्कल मार्गे खानापूर रोडकडे जावे. खानापूरहून काँग्रेस रोड मार्गे शहरात येणारी वाहने मिलिटरी महादेव मंदिराजवळ डावीकडे वळून आसाद खान दर्गा, गवळी गल्ली, गोगटे सर्कल, ग्लोब थिएटर सर्कल, शरकत पार्क, केंद्रीय विद्यालय क्रमांक 2, शौर्य चौक, गांधी सर्कल, गणेश मंदिर, हिंडलगा रोड, हनुमाननगर, डबल रोड, बॉक्साईट रोड, जिनाबकुल चौक, राष्ट्रीय महामार्गे पुढे जावे. केएसआरटीसी बसेस हिंडलगा सर्कल, अंडर ब्रिज मार्गे, NH48, कॅन्सर हॉस्पिटल पुढे वळण घेऊन कनकदास सर्कल मार्गे बस स्थानकात प्रवेश करतील. मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग स्थळे, सरदार मैदान, सीपीएड मैदान तसेच महिला पोलीस ठाण्याच्या मागील पोलीस विभागाचे मैदान, जिल्हा न्यायालय व नवीन न्यायालय परिसर असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव.